रामकृष्ण हरी प्रेक्षक, आज आपण आहोत वाडा तालुक्यातील खानिवली परिसरामध्ये। सध्या मे महिना सुरू आहे आणि या मे महिन्यामध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या ह्या शाळेतील विद्यार्थ्यांना असतात आणि वाडा तालुका असेल किंवा पालघर जिल्हा असेल, या पालघर जिल्ह्यामध्ये मागील अनेक वर्षांपासून बालसंस्कार शिबिर हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात। आणि आज आपण खानिवली परिसरामध्ये आलेलो आहोत। आपल्यासोबत हरिभक्तपरायण संतोष महाराज शिंदे, वाडा तालुक्यातील एक युवा कीर्तनकार, गायनाचार्य, असं सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहेत। महाराज, आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये। रामकृष्ण हरी। तर आपण वाडा पूर्व विभागातनं माझं आणि महाराजांचं गाव अगदी जवळ आहे, परंतु यावर्षीचा जर आपण पाहिला, मागील म्हणजे अनेक बालसंस्कार शिबिर आपण पाहिलेत, परंतु यावर्षीचं या विभागात येऊन म्हणजे प्रवास पण थोडासा अंतर आहेच, परंतु या विभागात येऊन आणि अशा पद्धतीचं बालसंस्कार शिबिर 5 तारखेपासून भरवलं गेलं। नेमका काय उद्देश आणि कशी एकूण आखणी झाली कार्यक्रमाची? रामकृष्ण हरी। गेल्या अनेक वर्षापासून बालसंस्कार शिबिराचं आयोजन आपण विक्रमगड असेल, जव्हार असेल, या विविध भागामध्ये आपण उन्हाळ्याच्या या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आपण आयोजन करत असतो। त्यामध्ये ह्या वर्षीचा जो बालसंस्कार शिबिराचं आयोजन ह्या भागामध्ये मी गेल्या 5 वर्षापासून या खानिवली भागामध्ये म्हणजे या गावामध्ये माझा अखंड हरिनाम सप्त्यामध्ये या ठिकाणी मी येत असतो। मला पाचारण करतात आणि आवडीने मनापासून या ठिकाणी मला बोलवतात। बरं, त्यांच्यानंतर माझ्या बाबतीत त्यांना ज्या काही गोष्टी दिसून आल्या त्या संबंधाने आसपासला सुद्धा काही ठिकाणी शिबिर चालू आहेत, तरीसुद्धा त्यांनी असं ठरवलं, ग्रामस्थ मंडळी, महिला मंडळ यांनी सर्वांनी ठरवून घेतलं की बालसंस्कार शिबिर हा आपल्या गावात सुद्धा व्हायला पाहिजे, गावात सुद्धा व्हायला पाहिजे, अशी त्यांची खूप तळमळ सुरू झाली। त्यामध्ये आमच्या दीपाली मॅडम असतील, आमचे उमेश सी सर आहेत, सर्व महिला मंडळ आहेत, पुरुष आदी करून ग्रामस्थ मंडळी। आणि मग त्या संबंधाने मला या ठिकाणी त्यांनी बोलून घेतलं की महाराज, आम्ही सुद्धा बालसंस्कार शिबिराचं आयोजन करायचं ठरलं आहे आमचं, तर तुम्हाला चालेल का? हरकत नाही, शिबिर असेल चांगली गोष्ट आहे, गावोगावी हे शिबिर व्हावे हीच आपली इच्छा आहे। गावोगावी समाज दळणघडण व्हावं, मुलांवर, येत्या भावी पिढी या नवीन मुलांवर बालसंस्कार व्हावे, आपल्या धर्माचे धडे मिळावे, काही संस्कार जे आपले कुठेतरी हरत चाललेले आहेत, काही परंपरा आपल्या हरत चाललेल्या आहेत, आणि ह्या परंपरा, हे संस्कार, धर्म, ह्या सर्व गोष्टी पुन्हा एकदा त्याची गिरवणी करणं गरजेचे आहे। आज ते धर्माचे धडे, संस्काराची, संस्कृतीची परंपरा ही पुन्हा नव्याने, आपल्यासाठी नवीन नाही, आपली जुनीच आहे, तरीसुद्धा आपल्याला ती आता पुन्हा नव्याने एक सुरुवात करणं आहे। गावोगावी धर्म आपला आपण जोपासला पाहिजे, भगवत चिंतन केलं पाहिजे। ज्या भगवत भक्तीमध्ये, ज्या भागवत धर्मामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत, त्या भगवत धर्माचं आपण संरक्षण करता आलं पाहिजे। आणि म्हणून या सर्वांच्या आग्रहास्तव या ठिकाणी मला त्यांनी पाचारण केलं, पण मी सांगितलं का मला कदाचित जमणं अशक्य आहे, तर तुमचं काय मत आहे? तर म्हणे नाही, आम्ही शिबिर घेऊ, पण फक्त तुम्हालाच या ठिकाणी यावं लागेल। आणि मग त्यांच्या आग्रहास्त मी या ठिकाणी या शिबिरामध्ये आलो। दिनांक 5 मेपासून हा शिबिर सुरू झालेला आहे। बऱ्यापैकी मुलांची सुद्धा उपस्थिती या ठिकाणी आहे। आजपर्यंत जवळजवळ 45 इतकी विद्यार्थी झालेले आहेत। त्याच्यामध्ये लहान मुलं आहेत, मुली आहेत, आणि बऱ्यापैकी त्यांच्याकडून रिस्पेक्ट, शिकवणीचा चांगल्या प्रकारे मिळतो आम्हाला। आणि मला या ठिकाणी येऊन या या खानिवली गावामध्ये खूप लोकांचा सुद्धा, खूप महिला मंडळांचा असेल, पुरुष मंडळींचा, वारकरी मंडळींचा खूप सपोर्ट आहे। मला खूप यामध्ये खूप समाधान वाटलेलं आहे। तर महाराज, 5 तारखेपासून हा बालसंस्कार शिबिर सुरू झाला आहे, बरोबर? एकूणच तुमची सकाळपासून ते रात्रीपर्यंतची संपूर्ण दिनचर्या कशी असते विद्यार्थ्यांची? रामकृष्ण हरी। सकाळपासून आम्ही सकाळी इथे बरोबर 8:30 पर्यंत येतो। 8:30 पासून सुरुवातीला पहिल्यांदा सर्व मुलांचं ध्यान केलं जातं, ध्यान साधना केली जाते। ध्यान साधना केल्यानंतर हनुमान चालीसा, प्रार्थना, त्यानंतर वारकरी भजन,
वारकरी भजन झाल्यानंतर श्लोक शिकवले जातात. गीतेचे, भगवद्गीतेचे असतील, काही नित्य नेमाचे जे श्लोक आहेत, दिनचर्येचे श्लोक शिकवले जातात. त्यानंतर पावळ्या शिकवल्या जातात. ज्या हरिपाठाला आपण वापरतो त्या पावळ्या शिकवल्या जातात. मधल्या वेळामध्ये चरित्र, ज्या शूरवीरांनी जे चरित्र या ठिकाणी ठेवून गेलेले आहेत त्या शूरवीरांचे चरित्र, मग त्यामध्ये रामायण असेल, रामायणातील काही उदाहरणं, काही महाभारतातील उदाहरणं, काही भगवंताबद्दल ज्या भक्तांनी भगवंताशी ऐक्य साधलं त्या भगवत भक्तांचे चरित्र या ठिकाणी आपण सांगण्याचा प्रयत्न करतो. संध्याकाळी हरिपाठ झाल्यानंतर, हरिपाठ झाला की आम्ही मुलांना सुट्टी देतो. अशा दिनचर्येचा कार्यक्रम या ठिकाणी लागू आहे. तर मंडळी, आपण जर पाहिलं तर वाडा तालुक्यामध्ये बाकीची जर अनेक वर्षांपासूनची जर आपण पाहिली तर काही निवासी शिबिरं सुरू आहेत. मात्र इकडे जर आपण पाहिलं तर पहिलं वर्ष आहे आणि पहिल्या वर्षाचं आयोजन बघता इथे ज्या पद्धतीचे विद्यार्थी दिसतात, मला वाटतं याच्या पुढच्या काळात निवासी नक्कीच होईल. याच्यानंतर विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आपण याच्यानंतर काही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणारच आहे. विद्यार्थ्यांनी खूप छान पद्धतीनं गवळींनी सादर केल्या, श्लोक सादर केले, हनुमान चाळीसा सादर केल्या. हा संपूर्ण म्हणजे गावामध्ये येणं, विद्यार्थी वगैरे, पालकांचा प्रतिसाद वगैरे उत्तम मिळतोच. मात्र संपूर्ण डोलारा उभा करत असताना हे शिक्षकवृंद, आता तुम्ही स्वतः कीर्तनकार आहात, परंतु आपल्यासोबत अजून कोणकोणत्या व्यक्ती आहेत की ज्या मुलांना विविध वादन असेल किंवा गायन शिकवतात? याच्यामध्ये या ठिकाणी 4 शिक्षकवृंद आहेत. मी स्वतः आहे, त्यानंतर हिरामण महाराज वळवी, त्यानंतर आमचे सोपान महाराज शिंदे, त्यानंतर सागर महाराज पाटील. सागर महाराज पाटील मृदंग शिकवतात. आमचे सोपान महाराज शिंदे हे भगवद्गीता शिकवतात. अशा प्रकारे 4 शिक्षक या ठिकाणी उपलब्ध आहेत. सर्वप्रथम आमच्या या शिबिरात आमच्या बालगोपालांच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने, महिला मंडळ यांच्या वतीने आणि आमच्या शिक्षक वृंदांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत. जय हरी. बघा, हे जे शिबिर आहे, या शिबिराचं हे पहिलं वर्ष आहे आमचं. आणि ही जी संकल्पना आहे शिबिराची, ती आमची काकू आदरणीय दीपाली दिलीप पाटील यांची आहे. त्यांनी हा विचार मांडला आणि त्या विचाराला सर्व महिला मंडळ, ग्रामस्थ, आमची श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कमिटी यांनी सर्वांनी त्याला प्रतिसाद दिला आणि त्याच्यामधूनच, त्या संकल्पनेमधूनच हे शिबिर इथं संपन्न होत आहे. या शिबिराच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे जे मार्गदर्शक आहेत आमचे हरिभक्तपरायण संतोष महाराज, गेली 4 वर्ष ते आमच्या सप्ताहामध्ये हरिपाठाचं नेतृत्व करत आहेत. आणि त्यांनी ज्या वर्षापासून नेतृत्व सुरू केलं त्या वर्षीपासून आमच्या सप्ताहाचा हरिपाठ हा सर्वोत्तम होतो आहे. अगदी स्वर्गसुख त्या हरिपाठामध्ये आम्हाला मिळतं आहे. आणि म्हणून जेव्हा ह्या शिबिराचा विषय आला, मग मार्गदर्शक कोण असावं, मग सर्वप्रथम संतोष महाराजांचंच नाव आमच्या समोर आलं. त्यांनीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला. त्यानंतर बाकीची जी व्यवस्था आहे शिबिरामध्ये, रोजचा जो नाश्ता आहे, 2 वेळेस या शिबिरामध्ये नाश्ता दिला जातो. एक सकाळी 9:30ला आणि सायंकाळी 4 वाजता, आणि दुपारची पंगत असते बालगोपाळ. हे सगळं अगदी यांच्या, म्हणजे हे जे आमचे ग्रामस्थ आहेत, विशेष करून महिला मंडळाचा 95% सहभाग या शिबिरामध्ये आहे. त्यांच्या सहकार्यातूनच हे शिबिर संपन्न होत आहे. पुरुष इथं फक्त 2 ते 4 पुरुष फक्त असतात. तर एक खरं म्हणजे त्यांचं यश आहे, महिलांचं यश आहे. आणि शिबिर व्हायला पाहिजेत. बघा, 43 वर्ष आमच्या सप्ताहाला झाले, अविरतपणे, अखंडपणे 43 वर्ष आमचा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. आणि या सप्ताहामध्ये, सप्ताहाच्या माध्यमातून भजन, कीर्तन या सगळ्या गोष्टी होत असतात. पण हे पुढं चालवण्यासाठी, ह्या 43 वर्षाचं 143 वर्ष होण्यासाठी, 243 वर्ष होण्यासाठी एक पिढीची गरज आहे. पिढी उभी राहिली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा आमचा उद्देश तोच आहे
की आमच्यानंतर कोण हा एक प्रश्न असतो ना, माझ्यानंतर कोण, तो प्रश्न आम्हाला सोडवायचा आहे. भले आम्ही नसू, आमच्या पिढी नसतील, पण ही जी बालगोपाल तयार होतील हे तरी आमच्या सप्त्याची परंपरा आभारीत ठेवतील किंवा पुढे चालू ठेवतील. मुख्य उद्देश आमचा तो आहे की बरोबर डाव कोसळून पडायला नको, बरोबर कोणतरी तयार व्हायला पाहिजेत. आणि ते जर आम्ही तयार करू शकलो नाही तर मग आमचा काही उपयोग नाही आहे. बरोबर आमच्यानंतर कोण, आम्ही हे तयार केलं पाहिजे. हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा उद्देश तो. आणि आता उन्हाचे दिवस आहेत, आपण बघतोय मुलं आंबे लागलेत, बोरं पण आहेत. आणि मग सुट्टीचे दिवस असतात, मुलं या उन्हामध्ये फिरतात, दगडी फेकतात, आंब्यावर फेकतात, कोणाच्या घरावर जातात. घरामध्ये सुद्धा आईवडिलांना खूप गोंधळ घालतात, त्यांनासुद्धा काही हे करू देत नाही व्यवस्थित. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोबाईल मुक्त मुलं. बरोबर की नाही. हे जे शिबिरामध्ये नसते ते मोबाईल घेऊन बसले असते, मग त्याच्यामध्ये गेम खेळणं, इतर काही गोष्टी, त्याच्यामध्ये डोळ्यांवर परिणाम होतो, सगळ्या आरोग्यावर परिणाम होतो. आरोग्यासाठी घातकच आहे मोबाईल. मग ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही या शिबिराची आखणी केली. आणि 20 दिवस का नाही होत, 20 दिवस का नाही, पण 15 दिवस का नाही, पण आमची मुलं मोबाईल मुक्त राहतील, मोबाईलपासून दूर राहतील. त्याचबरोबर हे जे शिक्षण आहे, आध्यात्मिक शिक्षण, आपला देश धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, त्याच्यामध्ये आपण आपल्याला तरी आम्ही देऊ शकत नाही, जिल्हा परिषदला वगैरे हे आध्यात्मिक शिक्षण देऊ शकत नाही. मग त्यांना आध्यात्मिक शिक्षण मिळणार कधी, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तो तर आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. राम आणि रोटी हे दोन्ही गोष्टी जीवनामध्ये आवश्यक आहेत. राम पण पाहिजे आणि रोटी पण पाहिजे. बरोबर आपल्या जिल्हा परिषद किंवा आपल्या शाळेमधून रोटीचं शिक्षण देतोय, त्याला पोट भरायला आपण सक्षम करतोय, बरोबर. पण अध्यात्माचं काय, त्याला रामाची ओळख कधी होईल. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून 15 दिवस का नाही, ही त्यांची सुरुवात असेल. ते काही लगेच तयार होणार नाहीत, बरोबर की नाही. 365 दिवस शाळेमध्ये येतात, तेव्हा तो एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जातोय. तर इथे 15 दिवस आहे, ही त्यांची सुरुवात आहे. याच्यातून त्यांना गोडी निर्माण होईल, पुढल्या वर्षी ते अजून उत्साहाने येतील. आणि हेच आमचा महत्त्वाचा उद्देश आहे की त्यांना आपल्या धर्माबद्दल, आपल्या शूरवीरांबद्दल, हरिपाठ असतील, अभंग असतील, गवळणी असतील, बरोबर, या संत चरित्र असतील, त्यांना माहीत झाली पाहिजे. आपल्याला माहीत आहे, बरोबर, पण त्यांना पण माहीत झालं पाहिजे, तरच हे पुढं चालेल. फक्त एवढाच उद्देश आहे आमचा, पिढी घडवणं आणि हे चालू ठेवणं, परंपरा चालू ठेवणं, पिढी घडवणं, एवढाच उद्देश आहे. आणि याच्यासाठी विशेष करून मी पुन्हा एकदा सांगतो की 95% आमच्या महिलांचा सहभाग आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर कमिटी आहेच, ग्रामस्थ आहेत, पण जास्तीत जास्त सहभाग आमच्या महिलांचा. धन्यवाद. खूप छान माहिती उमेश सरांनी आपल्याला दिली. मंडळी, महाराष्ट्री संतांची भूमी आणि या संतांच्या भूमीमध्ये विविध प्रकारची शिबिरं सुरू आहेत. वाडा तालुक्यातली किंवा आपल्याला जेवढी जमतील तेवढी ती आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आहे. आज आपण खानिवली येथे आलो होतो आणि संतोष महाराज शिंदे हरिभक्तपरायण त्यांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीची या शिबिराची, उमेश सरांनी आधी करून विद्यार्थ्यांनी देखील आपल्याला खूप चांगला प्रतिसाद दिला. त्याबद्दल सगळ्यांचे आपण आभार व्यक्त करूया. रामकृष्ण. दुधाचा माठ मातीचा, दया दुधाचा माठ मातीचा, गवळणींच्या डोईवर, गवळणींच्या डोईवर, गालाला पावडर ओठाला लाली, भरजडी साडी अन कुंकू गबाळी, डोल्यात काजल कमरेला साखल, पदर रायना खांद्यावर, पदर रायना खांद्यावर, कशी चालली राधा गवळण बाजारी, तुरतुर तालावर, डोल्यात काजल कमरेला साखल, डोल्यात काजल कमरेला साखल, पदर रायना खांद्यावर, पदर रायना खांद्यावर, कशी चालली राधा गवळण बाजारी, तुरतुर तालावर, कृष्णाने वाजवली मंदूर बासरी, मुरलीच्या नादाने राधा झाली बावली, गवळ्याची नारदी साधीना बोली, पाहून कृष्णाला गालात असली, ठुमकत मुरडत तुरु तुरु तालावर, ठुमकत मुरडत तुरु तुरु तालावर,
आली कृष्णाच्या वाटेवर, आली कृष्णाच्या वाटेवर. कशी चालली राधा गवलन बाजारी, तुर तुर तालावर. कशी चालली राधा गवलन बाजारी, तुर तुर तालावर. धुडीवरी धुडी गवलनी साते निघाल्या. धुडीवरी धुडी गवलनी साते निघाल्या. धुडीवरी धुडी गवलनी साते निघाल्या. गवलनी गोरस, गवलनी गोरस, गवलनी गोरस म्हणू विसरल्या. गवलनी गोरस म्हणू विसरल्या. धुडीवरी धुडी गवलनी साते निघाल्या. धुडीवरी धुडी गवलनी साते निघाल्या. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्यावे, तव तव हसती मधुरे चारी. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या रे, तव तव हसती मधुरे चारे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या रे, तव तव हसती मधुरे चारे. गवळणी गोरस, गवळणी गोरस, गवळणी गोरस म्हणू विसरल्या. गवळणी गोरस म्हणू विसरल्या. धुडीवरी धुडी गवलनी साते निघाल्या. धुडीवरी धुडी गवलनी साते निघाल्या. धुडीवरी धुडी गवलनी साते निघाल्या. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्यावे, तव तव हसती मधुरे चारे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या रे, तव तव हसती मधुरे चारे. गवळणी गोरस, गवळणी गोरस, गवळणी गोरस म्हणू विसरल्या. गवळणी गोरस म्हणू विसरल्या. धुडीवरी धुडी गवलनी साते निघाल्या. धुडीवरी धुडी गवलनी साते निघाल्या. धुडीवरी धुडी गवलनी साते निघाल्या. धुडिया माझारी कानोबा जला भारी, उचंबले गोरस सांडे बाहेरी. धुडिया माझारी कानोबा जला भारी, उचंबले गोरस सांडे बाहेरी. गवळणी गोरस, गवळणी गोरस, गवळणी गोरस म्हणू विसरल्या. गवळणी गोरस म्हणू विसरल्या. धुडीवरी धुडी गवलनी साते निघाल्या. धुडीवरी धुडी गवलनी साते निघाल्या. धुडीवरी धुडी गवलनी साते निघाल्या. एका जनार्दनी सबल सगवलनी, ब्रह्मानंदन समाये मणी. एका जनार्दनी सबल सगवलनी, ब्रह्मानंदन समाये मणी. गवळणी गोरस, गवळणी गोरस, गवळणी गोरस म्हणू विसरल्या. गवळणी गोरस म्हणू विसरल्या. धुडीवरी धुडी गवलनी साते निघाल्या. धुडीवरी धुडी गवलनी साते निघाल्या. धुडीवरी धुडी गवलनी साते निघाल्या. ओम श्री परमात्मे नमः. अथ पंचदश अध्याय. श्री भगवान वाच.
ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वस्तं प्राहुरव्यं छन्दांसि यस्य पर्णानि यस्य वेदः स वेदवित् अधश्चोर्ध्वस्य शाखा गुणप्रवृद्ध विषयप्रवालाम् अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्य तथोपलभ्यते नान्दो न चादीर्न सम्प्रतिष्ठा अश्वस्थमेनं सुविरूढमूलं मशस्त्रेण तुरेण चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गतानं निवरन्त भूया तमेव च तं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तेन प्राणी निर्माणमोहाजितसन्ततोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामा द्वन्द्वैर्मुक्ता सुखदुःखसंज्ञं वञ्चन्तमुक्ता परमालयन्ते। ओम श्री परमात्मे नमः। अथ पंचदश अध्याय। श्री भगवान वाच ऊर्ध्वमूल्यमदशाखमश्वत्थं प्राहुरव्यं छन्दांसि यस्य पर्णानि यस्य वेदः स वेदवित् अधश्चोर्ध्वं प्रसृता शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवाला अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह तथोपलभ्यते नातो न चादेन सम्प्रतिष्ठा अधमेन स्विरूढमूलमस्ताशस्त्रेण रूढेन चित्वा ततः परिपार्ययस्यामन्तानन्यन्तमूया तमेव चाय पुरुष प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसृता पुराणी निर्माणमोहाजितदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामा द्वैर्मुक्ता सुखदुःखसंज्ञ गतानिर्मूढा पद्मयतत्।
श्री गुरुचरण सरोज निज मन मुकुर सुधारी बरनो मल बिमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव हरहु कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस लोक उजागर रामदूत अतुलित बलधाम अंजनी पुत्र पवन सुत नाम महावीर विक्रम बजरंगी कुमत निवार सत्के संगी कंचन वरण विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केस हाथ वज्र और ध्वजा विराजे कांधे मूंज स्नेह साजे संकट सुमर केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनिबे को रसिक राम लखन सीता मन वसिया सूक्ष्म रूप धरि सिय निधि गावा बिकट रूप धरि लंक जला भीम रूप धरि असुर सवारे रामचंद्र के काज सवार राय संजीवनी लखन जियारे श्री रघुवीर हर शूर लाए रघुपति किन्नी बहुति बढ़ाए तुम शिवाय सब जगत सरस बदन तुम रोज सगावे असई श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मांड मुनीसा नारद सारद सहित जब कुबेर दिक बाढ़ चारे कभी कवित कही सके कारे तुम उपकार सुरभि निमि राम मिलाय राजपल बिन्ना तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर वै सब जगत योग शास्त्र जो जन पर भानु लीलोदाय मथुर फलदान प्रभु मुद्रिका वेलमुख माली जलतांधि करि अचरचन दुर्गम बाग जगत के तेगे सुम जीवन फलवा राम द्वारे तुम रखवाले हो ज्ञान अन्य बिन पैसावे सब सुकुले तुम्हारी सरना तुम रक्षक को डर आपन तेज समारो आवे तीनों लोग आप देगा वे भूत विसाज निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नासे रोग हरे सब बीरा जप निरंजन हनुमत वीरा जय संकट दे हनुमान छोड़ावे मन गम भजन ध्यान कोल सपवर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सही अमित जीवन फलगा चारों जुग परताप तुम्हारा है वर सिद्धि जगत गुजियाना साधु संत गे तुम रखवाले हो गने अन्याय बिन बैसावे अष्ट सिद्धि न गिद गे दाता स्वर दीन जानकी माता राम रसायन तुमर आशा सदा रहो रघुपति के दास तुमरो भजन राम को बा जन्म जन्म के तुमर को तुम्हारे अंतकाल रघुवती की राजा जन्म वर्य भक्त खाए और देवता चित्तन रही हनुमत से सर्व सुख रही संकट कटे मिटे सब बीरा जो समीरो हनुमत विलय जय 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 हनुमान गुसाई कृपा करते जो कुछ साधु संत के जो सत बार पाठ कर कोई छुटे बंदी मास बजोई जो ये पढ़े हनुमान चालीसा होए सिद्धि की गौरी सा तुलसीदास सदा डेरा की जय नाथ हृदय माड़े तुलसीदास सदा चेरा की जय नाथ हृदय माड़े तुलसीदास सदा चेरा की जय नाथ हृदय माड़े पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसुर सुर भूप।